फाटाच्या वेळेला असा पोटामध्ये मुरडा पडलेला होता. आम्ही कोण कलर मेहंदी, तर आमची आपली मेहंदीची शेत, तर मेहंदीच्या शेतामध्ये मी असा गेलेला होता. कॅरेक्टर कॅरेक्टर कॅरेक्टर. बेरिंग गेलं तरी डेरिंग बाजपणे स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे न्यूक्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू पॉवर्ड बाय ब्रुक बॉन्ड रेड लेबल ऑइल चापर पाडगे. तर आजच्या कॉमेडी मुकाबल्याला सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचा जितेंद्र जोशी. होय, कित्येक गिरवण्याचा प्रयत्न करतोय मी तुझा. आणि स्वागत करूया अश्विनी जी काळसाईकर. आणि स्वागत करूयात दोनही टीमचा. होय, आणि स्वागत करूया दोन्ही कारणधारांचं. जोरदार साड्या. तर कालच्या भागाच्या शेवटी आपण पाहिलं की सुप्रिया पाठारे यांची टीम जिंकलेली आहे. बिचारे आमचे कुशल बद्रिके फार लॉस मध्ये चाललंय सध्या त्यांचं सगळं. बघूयात आजच्या भागामध्ये पारडं इकडचं तिकडं होत आहे का, सुप्रिया पाठारे काय निर्णय घेणार आहे, कुणाला उतरवणार मैदानात. परत तोच खेळ खेळूया. अपमान. माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी येत आहेत विजय पटवर्धन आणि तृप्ती खामकर. माणसानं आयुष्यभर फक्त पुण्य करावे होतो, कारण पाप जर आपण केलं तर नरकात जावं लागतं आणि तिकडे शिक्षा मिळते असं म्हणतात. तर मृत्यूनंतर नरकात गेली एक बाई, बघूयात तिला कोणती शिक्षा मिळते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके यांच्या टीम मधून तृप्ती खामकर आणि विजय पाटवर्धन. तर तुमचं नरकात स्वागत आहे. आणि मी कोण आहे हे तुम्हाला कळलं असेलच. मी ओळखलाय, वकील. अरे ह्याच्यामुळेच नरकात आलास ना. अजून हौस जात नाही तुझी. एक चान्स अजून. काय? दूधवाला. काय? मी आहे यमदूतवाला. मी आहे यमदूत. तुषार, तू पण नरकात. अरे जिवंत असताना ढोलकी वाजवतो म्हणून पैसे घ्यायचा आणि ढोलकीला गुदगुल्या करत बसायचा. त्याच हे फळ आहे. येणारच तू इकडे. अक्षता, सारखे जोडीदार बदलल्यावर असंच होणार का तुझं. सगळे ओळखीचे भेटतात पहिल्याच दिवशी. अजून कोण कोण भेटणार आहे कोणाच ठाऊक. हा ना, हा ना. मग या ना. कुठे मी, कुठे? वेलकम इन द हेल. आपका नरक में स्वागत है. काय? यायला कुठली भाषा कळते हिला. वक्कात मला किती बाळ नरक. हे कळलंय, हा, पण कुठे आहे मी? का हो बहन जी, तो हर कोई इतना समझ में नहीं आवत. हा, अरे बापरे, हा, मी नरकात आले की काय? बापरे. अरे मरशील मेल्या. कोण आहेस तू? आय यमदूत. आय यमदूत. अरे दुत्या. दुत्या नाही, यमदूत्या. यमदूत. मी यमदूत आहे आणि हे नरक आहे. पण मी नरकात काय करते? मी तर स्वर्गात असायला हवं. स्वर्गात? अगं लहानपणी कोणी तुला वर्गात घेतली नाही. आणि तुला कोण घेणार स्वर्गात? तुम्ही पापी आहात, पापी. नवऱ्याची प्रतारणा केलीत. तुमचं लग्न होऊ नये, तुम्हाला बॉयफ्रेंड आहे. तो आधीच होता. हा, कारण माझं अरेंज मॅरेज झालंय ना. काय संबंध आहे या सगळ्याचा?
त्याचं काय आहे हा. ना, लव्ह मॅरेज मध्ये पुरुष आपल्याच गर्लफ्रेंडशी लग्न करतो आणि अरेंज मॅरेज मध्ये पुरुष दुसऱ्याच्या गर्लफ्रेंडशी लग्न करतो. आता माझ्या नवऱ्याने मंदारच्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं, याच्यात माझा काय दोष? दोष काय? तू तुझ्या सासूला छळायचीस, सासऱ्याच्या चहामध्ये तिखट मीठ टाकायचीस, तुझ्या नंदेला चॉकलेटचं आईस्क्रीम म्हणून चिखल खायला घालायची. खूप मज्जा यायची. हा? पण तुम्हाला कसं कळलं? परत तेच उत्तर. आमच्याकडे रेकॉर्ड आहे. मग त्या इकडे त्याचे 2 तुकडे करते मी. त्याने काय होईल? रेकॉर्ड ब्रेक होईल. फालतूपणा बंद कर. हं? चल नाव घे. हंड्यावर हंडे, हंड्यावर हंडे, हंड्यावर हंडे, हंड्यावर हंडे, ता. अरे हे काय नाव झालं? ते राहू द्या, बॅलन्स बघा. ऐका. हंड्यावर हंडे, 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 सा. त्यावर ठेवली परात. बापरे, नवऱ्याला फसवलं आणि बॉयफ्रेंडने केला घात. हे घ्या. कसलं नाव घेत आहे? तुमचं नाव सांगा. माझं नाव तृप्ती खामकर. नाव आय गॉट इट. Oh, shit. आता तुमची शिक्षा. हा? बोल, तुला कुठली शिक्षा हवी आहे? मला ना, मी ना तुमच्या नरकात येत होते ना, हा. तेव्हा दाराशी ते दोघं बॅडमिंटन खेळत होते हा. आणि ते दोघं ना टीव्ही बघत होते हा. आणि ते दोघं ना ते पार्टी करत होते. पार्टी? तीच शिक्षा द्या. ती नरकाची जाहिरात होती. तुला मी 3 पर्याय देतोय. 3 दारे आहेत, त्या दरवाजाच्या मागे काही लोक शिक्षा भोगतायत. तुला जी शिक्षा आवडेल ती तू भोगायचीस. मान्य? मान्य. पहिला दरवाजा उघडा. वाघ. हे काय? हे मग एका पांढऱ्या दगडावर डोकं आपटते. वो पांढरा दगड नाहीये, मग मिलिंद शिंदे. हाऊ मच वुड वुड उच्चक चाकीफा उच्चक कुच्चक वुड. हा? हाऊ मच वुड वुड उच्चक चाकीफा उच्चक कुच्चक वुड. म्हणजे काय? अहो असंच काहीतरी मराठीत बोलतात ते. बघा काय झालं ते. मग इथं नको नको, ही शिक्षा नको. दरवाजा बंद करा. दुसरा दरवाजा उघडा. चिमटलेलं बोट. नीट उघडा. वाघ. अहो हे काय? कुशल आणि नम्रता स्वतःला मारतायत. हो, ही शिक्षा आहे. ही शिक्षा नाहीये. मग? ते त्यांची शिक्षा पूर्ण करू शकले नाहीत म्हणून स्वतःला मारून घेतायत. अशी कुठली शिक्षा आहे? चाल लावायची होती. कुशासाठी खूप सोपं आहे ते. कशाला चाल लावायची आहे? 800 पानी कादंबरीला. मला नको, मला नको, ही शिक्षा बंद करा. दार बंद करा दार. तिसरा दार उघडा. अरे आधी उघडा तर खरं. अहो तुम्ही दाराला जरा ऑइलिंग बिलिंग करा ना, केवढे आवाज करतात ते. बघ, गिरीश काका आणि रसिका गप्पा मारतायत. गप्पा मारत नाही येते, त्यांच्या स्किटची प्रॅक्टिस करतायत. स्किट करायची शिक्षा आहे. हो. मग मला चालेल. चालेल. धावेल. गिरीश लोकांना बाहेर घ्या, हिला आत ढकला. रसिका सोबत स्किट करायचंय. हो. शिक्षा नकोय. दरवाजा बंद करा. तुझे 3ही पर्याय संपलेले आहेत. आता आम्ही सांगू ती शिक्षा भोगायला तयार हो. तुला कढई माहितीये? कढई हा, कशी असते? अशी असते म्हणून तिला कढई म्हणतात. असा असता तर तवा नसता का? अरे जवा तवा करण्याची सोळता विरोध करते सारखी. अरे साधा सुद्धा कढई नाहीये ती, त्याच्यात उकळतं तेल आहे. मग त्यात काय वडे तळायचे आणि विकायचं. वडापाव वडापाव, 5 रुपया वडापाव. अरे जिवंतपणी वटपौर्णिमेला हे केलं असतंस ना, वडापाव वडापाव वडापाव, तर इथं यायची वेळ आली नसती तुझ्यावर. पहिला उकळत्या तेलात आम्ही तुला ढकलणार आहोत. आणि तिकडे पलंग दिसतोय का? डायरेक्ट पलंग. पूर्ण ऐकून घे ना, पूर्ण ऐकून घे. त्याला एवढे एवढे खिळे, ते खिळे शरीराच्या पार आर पार जातात आणि नंतर अशी नख अशी मुळापासून उपटून टाकणार. चापकाचे फटके, डुकराच्या ढुशा, बैलाच्या धडका, इलेक्ट्रिकचा शॉक, 1000 विषारी सापांचा दंश. नको 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 नको, इतकी भयानक शिक्षा नको. याच्यापेक्षा भयानक, क्रूर, जीवघेणी अशी शिक्षा मी पृथ्वीवर भोगली आहे. तीच द्या. अशी कुठली शिक्षा तू पृथ्वीवर भोगली आहेस? विजय पटवर्धन सोबत स्किट करण्याची. हा.
मजा आली. दोघांची एनर्जी ऍज युजल चांगली होती. आणि आज एस्पेशली विजा या ऍक्ट मध्ये तू, मला असं वाटतं की नेहमी सहज असते, पण आज तू थोडासा मजा करून गेला, भाव खाऊन गेलास. अश्विनी मॅम, हा म्हणाला तसं एरवी तुम्ही नेहमी तृप्तीला काय ना काहीतरी वेगळं करायला देता. ह्यामध्येही होतं. तृप्ती तुम्हाला कंटिन्युअसली परफेक्ट सपोर्ट करत होती. ऍक्ट कम्प्लिटली बॅलन्स्ड होता. पण आज तुम्ही जरा स्पेशल होता म्हणून तृप्तीने तर तिचं चॉकलेट सुद्धा तुम्हाला दिलं त्यासाठीच. कारण युजली मुलीच्या हातातनं चॉकलेट जाणं हे खूप डिफिकल्ट असतं. पण मी बघितलं त्यांनी तुम्हाला दिले चॉकलेट्स. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. एक्सलंट अँड एक्स्ट्रीमली एंटरटेनिंग परफॉर्मन्स. थँक्यू. आता बघूया किती गुण मिळतात तुम्हाला. 10. अश्विनी मॅम किती गुण? 10. अँड आय एम फोर्स्ड. मला हा अर्धा मार्क अजून द्यावा लागतोय ओनली फॉर विजयजी तुमच्यासाठी. ओहो. अरे 20 गुण. बघूयात मग आता ह्याला चॅलेंज कसं करणार आहेत. माझ्या टीम मधून उतरतील हेमांगी कवी आणि मिलिंद शिंत्रे. ओहो. हल्ली शहरामध्ये फुकटात फिरण्यासाठी थंड हवेची ठिकाणं बांधलेली आहेत. त्यांनाच आपण म्हणतो शॉपिंग मॉल. तर अशा मॉलमध्ये एका नवऱ्याची बायको हरवली आहे. बघूया तो कशा पद्धतीने तिला शोधतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया सुप्रिया पाठारे यांच्या टीम मधून मिलिंद शिंत्रे आणि हेमांगी कावी. गोलमोल है भाई सब गोलमोल है. गोलमोल गोलमोल है भाई सब गोलमोल है. गोलमॉल. सीधे रस्ते की ये टेढ़ी ही चाल है. सीधे रस्ते की ये टेढ़ी ही चाल है. गोलमोल है भाई सब गोलमोल है. अरे देवा काय हा गोलमॉल आहे आणि केवढी ती गर्दी जत्रा भरल्यासारखी वाटते. कसं शोधायचं? हॅलो. अगं हो केवढी ती गर्दी कसं शोधणार मी तुला? हो ग हे बघ मी ना हे बघ निळ्या कलरची साडी नेसली. हो ग तू नीट बघ मला. बकुळा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अगं कुठे होते तू इतके दिवस? इतक्या दिवसात काही तुझा फोन नाही, SMS नाही, MMS नाही, साधं पत्र पाठवलं नाहीस, एखादं कबूतर तरी पाठवायचं. अगं परवा काय गंमत झाली ऐक ना. आपली वच्छी बाजारात मच्छी भेटली होती. मच्छी बाजारात मला मच्छी भेटली होती. ती काय सांगत होती? ती तुझ्या सगळ्या नवऱ्याची स्टोरी सांगून टाकली मला. तुझा नवरा गंगाराम हल्ली दारूच्या आहारी गेलाय म्हणे. दारू पितो म्हणे रोज. आता त्याला गटार गंगाराम म्हणतात. काय त्याची अवस्था झाली आहे? हल्ली घर सोडून क्वार्टर मध्ये राहायला गेलाय म्हणे. काय म्हणजे त्याची तरी एखादी चिठ्ठी चपटी काही आली की नाही? चिठ्ठी चपाटी वगैरे त्याची काही मिळते की नाही तुला? बरं आता तुम्हाला सांग फ्रँकली, तुझा ब्रेन ट्युमर कसा आहे आता? एक्सक्यूज मी. रॉंग नंबर लागलाय हो. मग फोन ठेवून द्या तो आता. मी तुम्हाला बोलते तुमचा रॉंग नंबर लागलाय. आम्ही प्रत्यक्षात बोलते तुमच्याशी. हे बघा बऱ्या बोलानं इथून निघून जा नाहीतर मी इथे राडा घालीन ना सगळ्यांसमोर. राडा माणसं असतात एक एक. हॅलो. अगं नाही ग कोणतरी मूर्ख माणूस इथे भेटला होता. बके तू इथून येस का? मगाशी मला सेम तुझ्यासारखी एक बाई दिसली होती. ती मी. आणि काय हो तुम्हाला नीट चालता येत नाही? डोळे फुटले तुमचे? डोळे नाही फुटले, माझी अंडी फुटली. काय? अहो मगाशी मॉल बंद एवढी महागडी अंडी घेतली होती एका कोंबड्याची. हे बघा कोंबड्याची नसतात, कोंबडीची अंडी असतात. कोंबडीची अंडी. तुम्हाला मुलं आहेत? चांगली 2 आहेत. चांगली आहेत का 2 आहेत? दोन्ही चांगली आहेत. मग असं समजा म्हणलं की ती तुमच्या नवऱ्याची तर चालेल? चालेल का चालेल? ती त्यांचीच आहेत. मुलं नवऱ्याची चालतात आणि अंडी कोंबड्याची नाही चालत. पण मला कळत नाहीये तुम्ही मला धडकलात कसे? धपकन. अहो म्हणजे एका स्त्रीला धडकताना तुम्हाला लाज नाही वाटली? मुळीच नाही वाटली. का? कारण तुम्ही स्त्रीच नाही आहात. मी स्त्री नाहीये. मी स्त्री नाहीये. खरं तर मी स्त्री नाहीये. हो मी स्त्री नाही तर कोण आहे? परस्त्री. परस्त्रीला धडकताना लाज नाही वाटत तुम्हाला? त्याच्यात काय लाजायचंय? अहो परस्त्री माते समान असते.
आणि समजा झाली माझ्या लेकरांची धडक तर प्रॉब्लेम काय आहे? आई आई ग आई, जरा चष्मा काढता का? चष्मा काढू? काढा ना. चष्मा काढायचा? हो. ठीक आहे. अहो, काय केलं तुम्ही? काय झालं? आईनं मुलाच्या थोबाडीत मारलं तर कुठं बिघडलं? तुम्हाला माहितीये मी कोण आहे? कोण? मी कोण आहे तुम्हाला माहितीये? अं? तुम्हाला कोण आहे मी माहितीये का? माहितीये का मी तुम्हाला कोण आहे? कोण आहे माहितीये का मी तुम्हाला? तुम्हाला माहितीये का मी कोण आहे? तुम्हाला माहिती ना तुम्ही कोण आहे? अरे मग सांगून टाका ना पटकन, विसरता नंतर तुम्ही. मी कोण आहे? मी या एरियातली प्रतिष्ठित नागरिक आहे. ही अफवा नेमकी कोणी पसरवली? हे बघा, एवढंच नाही तर मी 40+ फिमेल फाउंडेशनची प्रेसिडेंट आहे. हे काहीतरी काय सांगताय तुम्ही? तर छानच दिसायला. तुम्हाला काय म्हणायचंय? प्रतिष्ठित बायका आणि 40च्या बायका सुंदर दिसत नाही? तुमच्या एवढ्या नाही दिसत. खरं सांगतो तुमच्या एवढ्या चांगल्या नाही दिसत ते. चला अजून एक सांगू का? खरं तर तुम्ही एवढ्या मोठ्या वाटतच नाही. जेम तेम 21च्या वाट. चला ना. आता तर 18, चला आता 15, चला आता 12, चला. आता 9, नको ना. आता 8, आ. आता 5. आ. पुरे आता नाही तर पाळणा मागावा लागेल. बकुळा. मी बकुळा नाहीये, मी मिसेस कोंडे. म्हणजे कोंडे काकू? हो. म्हणजे डॅन्ड्रफ आंटी? हो असं होतोय. मी अँटी डॅन्ड्रफ ऐकलं होतं. डॅन्ड्रफ अँटी म्हणजे उलट होतोय. हे बघा, तुम्ही जास्त शॅम्पूला करू नका. शॅम्पूला? शॅम्पूला? शानपणा करू नका. आता क्लिअर झालं. हा. खरं तर न्यूक्लिअर झालं. त्याच्यापेक्षा मीच क्लिअर होते ना. मी काय म्हणतो? अहो, काय चाललंय? काय चाललंय? अगं बके. हे बघे, हे बघे, मी बकुळा नाहीये. मी पण नाहीये. पण काय झालं? प्रॉब्लेम झाला. तुम्ही जरा इकडे येता का? आता काय? इकडे या. आता हा. इकडे या. आता काय? इकडे या. आता काय राहायला येऊ? हो इकडे या. काय झालंय? तुम्हाला नीट दिसतंय ना आता? व्यवस्थित दिसतंय तुमचे मला. डोळे नीट आहेत ना आता? एकदम करेक्ट. झालं काय मगाशी माहिती का? काय? तुम्ही जेव्हा मला बोट तिडकीने मारलत ना. पोट तिडकीने मारलं मी तुम्हाला. नाही तुम्ही बोट तिडकीनेच मारलं. तुम्हाला तिडीक आली आणि तुम्ही बोटाने माझ्या गळावर अशी चपराक घेऊन नोंदवलीत ना, हा. तर तुमच्या धारोष्ण नखांमुळे माझ्या डोळ्यातली जी भावली तिची शिवण उचवली. कशाच्या काय मुळे काय झालं? तुमची जी धारोष्ण नख आहेत ना, म्हणजे जी तुमची धारदार नख आहेत ना, तुम्ही गरम झाला होता त्यावेळी ती उष्ण झाली होती आणि तुम्ही जेव्हा गालावर चपराक अशी नोंदवलीत ना, तर डोळा माझा इकडचा असा उघडला होता आणि तिची भावली ती अशी बाहेर येता होत होती आणि त्यावेळी तिची शिवण उसवली. मला सगळं असं अंधुक 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 दिसायला लागले. माझे डोळे जायची वेळ आली आता. हे बघा, हे बघा, तुम्ही काहीतरी फसवताय मला. नाही फसवते. अहो डोळे अंधुक 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 असं सगळं म्हणायला लागलेत. मला काही दिसत नाहीये. मी म्हणलं जाऊ दे बुवा, आता दिसेल. जाऊ दे बुवा, नंतर दिसेल. पण असे बुवा तरी किती जाऊ द्यायचे? मला दिसत नाही हो. माझी दृष्टी जायची वेळ आली हो. मला दृष्टी द्या हो. मला दृष्टी द्या हो. अहो खरंच दिसत नाही हो मला. माझ्याकडे नीट बघा. तुम्ही खोटं नाही ना बोलत? खोटं नाही. नक्की ना? मी खरं बोलतोय हो. प्लीज ते कोणालाही सांगू नका. मी इथे प्रतिष्ठित आहे. माहितीये ना तुम्हाला मगाशीच सांगितलंय. मी एक काम करते. मी डॉक्टरला आणते. नाही 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 तुम्ही पटकन प्रथमोपचार करा माझ्यावर. काय काम करा. तुम्ही डोळ्यामध्ये फुंकर घाला माझ्या. चूल फुंकताय का? अहो डोळ्यात फुंकर घाला. डोळे इकडे बसवलेत. अहो इकडे तिकडे. अहो इकडे इकडे अहो आधीच इथनं धुसर दिसतंय. तुम्ही फुंकर मारताय. वाफ साचतीये. सगळीच बंबाबंब होतीये. चष्मा काढा ना. चष्मा काढा. थांबा थांबा. नीट पोच. काय चाललंय? हा काय चाललंय? मला गर्दीत सोडून कुठे गेला होतात? आणि ही कोण सटवी? याला बायको सापडली. गंमत तुम्हाला सांगतो. 2 तास झाले मी हिला शोधतोय. सापडत नव्हती. आता लगेच सापडली. काय आयडिया करायची असते? बायको समजा हरवली तर एका परस्त्री बरोबर फक्त 5 मिनिटं गप्पा मारायच्या. बायको आपोआप सापडते.
कॉन्सेप्ट खूप चांगला होता आणि नंतर तो खूप जास्त वर्क झाला असं मला वाटतं. अश्विनी मॅम, मला खूप आवडला, खूप एंटरटेनिंग होता. आणि हेमांगी, यू व्हेरी हॉट टुडे. Oh, thank you. थँक्यू सो मच फॉर अन एंटरटेनिंग ऍक्ट. थँक्यू. 20.5 गुणांना तुम्ही चॅलेंज केलेलं होतं. आता बघूया तुम्हाला किती गुण मिळतात आणि चिठ्ठी उचलण्याचं भाग्य कुणाच्या पदरात पडते. 9. अश्विनी मॅम किती गुण? 10. ओहो, कालच्या भागात मी एक नियम सांगितला होता की जी जोडी हरेल त्यांना चिठ्ठी उचलायची आणि त्याच्यामध्ये वजा गुण असणार, म्हणजे वजा रकमेची चिठ्ठी आहे ती. 2 चिठ्ठ्या आहेत त्याच्यामध्ये, वजा 45,000 आणि 0 मिळाला तर जॅकपॉट आहे तुमच्यासाठी. बघूयात तुमच्या नशिबात काय आहे. प्लीज. थर्माकोल. माझ्या टीम मधनं उतरतील वन अँड ओनली शेखर फडके आणि अक्षता कुलकर्णी. तर आता आपल्या समोर येतो एक तरुण जो अरेंज मॅरेज करणार आहे. आता अरेंज मॅरेज म्हटल्यानंतर जॅकपॉटच असतो ना, काय निघेल चिठ्ठी सांगता येत नाही. बघायला गेलाय मुलगी, बघूयात काय गंमत येते. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके यांच्या टीम मधून शेखर फडके आणि अक्षता कुलकर्णी. गोमुसंगतीला माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीला माझ्या तू येशील 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 राणी, पहाटे पहाटे येशील. तुझी या माझी या प्रेमाची पावती सागर चुंबन देशील. नाही देणार. बरं तू देशील, बरं तू देशील. हे मंगेश देसाई. नाही नाही नाही, तसं नाही, मला असं म्हणायचं. हे बघ मंग्या, मला असं म्हणायचं, तुझ्या या खुराड्यातल्या कोंबड्या आहेत ना, त्या कोंबड्या तुझ्याकडेच ठेव. काय टॉक करण्याची पद्धत नाहीये. माझ्याशी कसा टॉक टॉक करत होते बघितलं. राज जितूबाई, तुला सांगतो, माझ्या आयुष्यात ना आपल्याला नो टॉक करणारी कोंबडी पाहिजे. म्हणजे आपल्या समोर न बोलणारी कोंबडी पाहिजे, म्हणजे बायको पाहिजे. काय माझ्या बाबांचा अनुभव आहे की जगातल्या सगळ्या बायका आहे ना मुक्या झाल्या तर सगळ्यांचे संसार व्यवस्थित होतील. काय असं माझ्या बाबांचा अनुभव आहे. पण मी कशाला घेऊ रिक्स, मी कशाला घेऊ रिक्स. म्हणून मी आज एका अबोल मुलीला इथे भेटायला बोलवलेलं आहे लग्नासाठी. कुठल्याही क्षणी ती सायलेंट मोड मध्ये इथे येईलच. आली का? आली. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी 10 घरची, होणार सून मी 10 घरची, होणार सून. हे थांबो, होणार असून तू 10 घरची. अरे देवा, हे ऐकून माझे कान सुन्न होऊन गेलेत. पण ऍज सून ऍज पॉसिबल तिला माझ्या घरची सूनच व्हायची आहे, नाही का? ओके. बरं, तू इथे कशासाठी आलेस हे तुला माहितीच आहे. मला माहितीये तू मुकेश, पण काळजी करू नकोस, मी सगळ्यांना ऍडजस्ट करतो, तुलाही ऍडजस्ट करीन. बरं, आपण प्रश्नोत्तरांचा तास सुरू करायचा. तू ओकेस? 1 2 3 4. हे काय आहे? मी रेडी आहे त्यासाठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं मला सांग मुली, तुझं नाव काय? तू माधुरी दीक्षित आहेस? नाही रे, मग तू कोण आहेस? ढंगडंग नाशिकच्या ढोल बाजाची मुलगीच नाही, मग कोण आहेस तू? थांब जरा. नाशिकचा नाही, लग्नातलं नाव आहे तुझं. लग्न करताना तुझं नाव येतं. हा, तू मला हार घातलास, मी तुला हार घातला, मग अक्षता. ओके ओके, कळलं कळलं. अक्षता, वा वा वा. बरं मला सांग, तुझं आडनाव काय? हे काय काय दाखवते काय? वा 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 वा. कुल. हा, एवढंच नाव आहे? अक्षता कुल नाही आहे, अजून पुढे आहे. मग काय? ओम फाट स्वाहा म्हणजे काय? ओम फाट स्वाहा. माझ्यावर कोणीतरी करणी केलं काय? कुल करणी, कुल करणी. अच्छा, तुझं नाव अक्षता कुलकर्णी. व्हेरी गुड, छान नाव आहे, छान नाव आहे. आता तुझ्यासाठी मी तुझ्या आवडीचा प्रश्न विचारतो. बरं, तुला छंद कुठले कुठले आहेत?
अंपायरगिरी करण्याची काय छंद हा काय आहे का अंपायरगिरी नाही थांब जरा तू मला सांगतेस बरं तू सांग मला तुला एकच छंद आहे अरे वा एकच छंद आहे कुठला खिडकीत बसणे खिडकीत बसणे हा कधी छंद असू शकतो का कुठल्या मुलीचा खिडकीत बसणे छंद असू शकतो कुठल्या मुलीचा आहे माझा आहे तुला काय करायचंय खिडकीत बसून काय करता आपण हा सांगते हा शॉवर घेता खिडकीत नाही मग काय आहे हे काय आहे हे पाऊस पडतोय ढगातनं नाही मग हा काय होतं यांनी ओ ऊन लागतंय फार सूर्य फार तळतोय सूर्य आहे हा सूर्य असतो बरं त्या सूर्याचं काय सूर्य अस्ताला गेल्यानंतर मेकअप करून पावडर लावून वेणी फणी करून तू खिडकीत बसते हा काय करतेस खिडकीत बसून हा येणाऱ्या जाणाऱ्यांकडे डोळे फाडून बघतेस वा व्हेरी गुड आणि मग त्यांच्याकडे बघून मी गाणं म्हणते अरे वा मग काय गाणं म्हणायला लागलं तर सगळी लोक सैरा वैरा धावतात सैरा वैरा धावतात कळलं मला पण लोक सैरा वैरा का धावतात असं कुठलं गाणं म्हणतेस तू सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात आला का बाई असेच खिडकीत बसून मेकअप करून सगळ्यांकडे सांग कधी कळे भाव माझ्या मनात आला लोक सैरावीला पहिल्याच नाहीत का जाऊ दे ही डेंजर बाई आहे आपण ना साध्या प्रश्नांना सुरुवात करूया ओके बरं मला सांग तुझ्या घरी कोण कोण आहेत आई बाबा आजी परत बाबा नाही रे बाबा थांब जरा बस जरा मी सांगते ना थांब बर सांग काऊ माऊ प्राणी कोण आहे चौथा तिकडे भाऊ आहे भाऊ काय अच्छा अरे बापरे असं बरं छान आहे बरं मला सांग आई कशी आहे चिकणी काय तुझ्या आईला शिवी नाही द्यायची गप्पा बस शिवी नाही द्यायची प्रश्न पहिला तुझा आवडता ऍक्टर कोण भाऊ अरे वा का आवडतो तुला तो का आवडतो वा फालतू बोलतो पण एक्सप्रेशन चक्काच ह्या बात आहे भाऊ तुम तो छान आहे भाऊ या हा नवरा कोण होणार आहे पुढे मग इकडे चुकताय ना का जरा तुझं हा बस हा आता मला सांग तुझं आवडतं नक्षत्र अश्विनी ओ क्या बात आहे वा वा आणि तुझे आवडते संत तुकाराम क्या बात आहे वा 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 मला खूप आवडलेलीस तू बरं मला सांग तुझा आवडता कार्यक्रम हो बाय भाऊ तू बोललीस कशी हे काय करणार या फू वरती माझं पोट आहे ओके व्हेरी गुड तर मला तू खूप आवडलेली आहेस मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे तू सुद्धा माझ्याशी लग्न करायला रेडी आहेस ए जिंकाची का कळलं मला ते परत नको परत आजच्या केल्यास तर लग्न मोडून टाकेन आधीच बर छान फक्त आहे ना आपण दोघे जण असे हातात हात घालून आयुष्यभर असे जाणार आहोत मस्त फिरणार आहोत पण त्या अगोदर मला तुझ्याशी एक गोष्ट क्लिअर करायची की तुला भेटण्याच्या अगोदर माझे एका मुलीशी संबंध होते नाही नको मग जाऊ दे मरू दे आपल्याला काय करायचं ते पाठीमागचं आता सकाळचे हे मला आवडलेलं चल जाऊया काय एक गोष्ट मलाही तुला सांगायची सांग ना सांग मी गरोदर आहे चुकलं हे गरोदर मला सगळ्यांनी फसवलंय तू नाही गरोदर नाहीये मग काय मी तुला भेटण्याच्या अगोदर हा माझे तृप्तीशी घनिष्ठ संबंध होते काय ह्याला काय झालं मला फक्त ह्याला एवढंच सांगायचं होतं हा मला भेटण्या अगोदरच्या भागात तृप्ती माझी पार्टनर होती
आय वॉन्ट टू गिव्ह यू ऑल अ ब्लास्ट. शेखर, सर्वप्रथम तुम्ही परत आला तिकडे, त्यामुळे इट्स सच अ प्लेजर टू हॅव यू अगेन. आणि अक्षता, तू अप्रतिम केलंस. आणि मुख्य म्हणजे ती बाई असून स्वतः ॲज शेखर आणि नंतर अक्षता, म्हणजे मध्येच शेखर सारखा बोलायचं आणि नंतर अक्षता सारखा नाजूक असा अदाय दाखवत बोलायचं. अप्रतिम. आय लव्ड इट. हॅट्स ऑफ. मला खरं सांगायचं तर या सगळ्या ऍक्ट मध्ये अक्षता, नो डाऊट तू खूप चांगलं केलंस, पण जे टायमिंग होतं, जे एक्झॅक्ट शार्प टायमिंग होतं, त्या टायमिंगमुळे ते पंचेस फुटले. आणि दॅट क्रेडिट गोज टू शेखर फडके. खूप सुंदर केलंस तू. आता बघूया आता किती गुण मिळत आहेत. जितू दा पॅकीच्या पॅकी 10. ओहो, अश्विनी मॅम 10. अँड दिस इज ओनली फॉर शेखर. 20 गुण. आता चॅलेंज करायला एकच जोडी उरलेली आहे, ती आहे सुप्रिया पाठारे यांच्या टीमची. आणि एक चिठ्ठी पण बाकी आहे. ती चिठ्ठी आहे वजा 45,000ची. त्याचं काहीही आता होऊ शकत नाहीये. एक तर यांच्या किंवा तुमच्या खात्यात ती जाणारच आहे, कुणाचा तरी लॉस होणारच आहे, पण आमचा मात्र फायदा होणार आहे, कारण आम्ही फक्त हसणार आहोत. आता इथे येणार एक लेडी पोलीस इन्स्पेक्टर, जिची एका नव्या ठिकाणी बदली झाली आहे. आणि कामाच्या पहिल्याच दिवशी तिला भेटायला आला एक जादूगार. जादूगार, हो खरं ऐकलंय तुम्ही, जादूगार. बघा तो जादूगार तिला का भेटायला आलाय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सुप्रिया पाठारे यांच्या टीम मधून मंगेश देसाई आणि भक्ती देसाई. नको त्या ठिकाणी बदली झाली आहे माझी, नको त्या ठिकाणी बदली झाली आहे. माझे सिनियर सुद्धा वेळेवर येत नाहीत. आता माझी सटकली रे. काय एक माणूस, तुम्हाला सांगते, एक माणूस धड असेल तर शपथ. आता कोणी व्यवस्थित बोलणारा माणूस येतोय की नाही काय माहित. जादू जादू मी जादूगार. मग मी कोण आहे. तू काजूगर. काजूगर घेतल्यासारखं गरगर काय फिरताय तुम्ही. मी जादूगार आहे. आता मी तुम्हाला एक जादू दाखवतो. तुम्हाला माझ्या हातात फुलं दिसतात. नाही. आता तुम्हाला माझ्या हातात फुलं दिसतील. फूल हो प्रका. ही फुलं आहेत. ही धोत्र्याची फुलं. वा छान. आणि हे वरती वळवळतंय ते काय आहे. ही पराकण. हे बघा मला राग यायला होता. हो हो सॉरी सॉरी सॉरी. अजून एक मी तुम्हाला फेमस जादू करून दाखवतो. फेमस, जी लहान मुलांमध्ये फार फेमस जादू आहे. म्हणजे माझ्या या टोपीमधनं मी खूप साऱ्या वस्तू, जी हवे असेल ती वस्तू काढून दाखवू शकतो. जरा एखाद्या लहान मुलीला बोलवा. ओ हो हो हो, काम बेबी, काम काम काम. तू ये बेबी, तू बेबी. काम. हॅलो अंकल. हॅलो, हाऊ आर यू. आय एम नॉट फाईन अंकल. ओके, इट्स ओके. हे बघ, आता तुला जे काही वस्तू आवडते तू मला सांगायचं. हा, मग मी तुला यात ती काढून दाखवणार. बघ, यात आधी बघ काही आहे का. बघ. हा शोधत होतो फार दिवसापासून. आता आपण बघूया. आता यात काय आहे का बघ. थांब आधी मला बघू दे. बस कर घेते. ओके काय नाही. आता बघ, आहे काही नाही ना. आता मला तू सांग, तुला कुठली वस्तू आवडते मी काढून दाखवणार. भजी. मला वाटलंच होतं. ओके. पण भजी खायची नसतात लहान मुलांनी. का. दात चिरतात. पण मला भजीच हवी. चॉकलेट खायचं, चॉकलेट, तरी दात छान राहतात. चॉकलेट देऊ तुला. चॉकलेट देऊ. मला भजीच हवी आहे. भजीच हवी आहे मम्मी. ही कशी गुच्ची देईन ना. चॉकलेट म्हण.
जादूगारा. आता मम्मी कशी काढू एकदा? चॉकलेट म्हण, चॉकलेट म्हण, चॉकलेट चॉकलेट मोठ्याने म्हण. चॉकलेट. बघा लहान मुलांच्या मनातलं कसं ओळखतो मी. ये बा ये ये ये. चला डोळे बंद करा. ओ सगळ्यांनी डोळे बंद करा. तुम्हाला काय वेगळं सांगायला पाहिजे का? उघडा डोळे उघडा. आता बघ यात काय? चॉकलेट. मम्मी मम्मी चॉकलेट. यस यस यस. जा इन्स्पेक्टरला बोलवा. मीच आहे इन्स्पेक्टर. कधीपासून तुम्हाला असं वाटायला लागलं? मी इन्स्पेक्टर झाल्यापासून मला असं वाटतंय की मी इन्स्पेक्टर झाले. ओके इन्स्पेक्टर झाले. मी इन्स्पेक्टर आहे. ओके इन्स्पेक्टर आहे. माझं नाव आहे नाही हो, मी इन्स्पेक्टर आहे. तुम्ही इन्स्पेक्टर आहात? हे बघा काय हवंय ते पटकन सांगा. सांगतो काय झालं माहितीये का? माझी बायको हरवली आहे. कशी काय? उघडी राहिली. काय? उघडं राहिलं उघडं. काय? ते हे असतं ना काय? दरवाजा. हा दरवाजा दरवाजा. ते ह्याला असतो ना दरवाजा. कपाटाला नाही हो, त्यात आपण ठेवतो आणि मग ते राहतं. फ्रीजला. नाही ग्रिलचा असा दरवाजा असतो ना तो. लिफ्ट. नाही हो, असा जाळीचा मध्ये टाकतात मग ते नाही उडत. असं काय असतं ते? पुढचे पक्षी हे पिंजरा. पिंजरा. तुम्ही बायकोला पिंजऱ्यात ठेवली होती? हो. का? माझ्याशी लग्न झाल्यावर तिचा पोपट झाला. पोपट नाही पोपटीन झाली. पोपटीन. खरी खुरी पोपटीन. कोण आहात तुम्ही? हो मी जादूगार. ते कळलं. नाव काय तुमचं? यस तुम्ही जादूगार डी काला हे नाव ऐकलंय? हो ऐकलंय मी. ओ माय गॉड तुम्ही? मी सुद्धा ऐकलंय. आणि त्यांच्याकडेच तो मंत्र आहे परत प्राण्याचा माणूस करण्याचा आणि त्यांनाच मी शोधतोय. तुमचं नाव काय ते सांगा हो. माझं नाव चोचे. हे बघा मिस्टर चोचे, असे आपल्या बायकोवरती जीव घेणे प्रयोग करू नका हो. अहो काय झालं माहितीये का? म्हणजे माझ्या मुलीवर मी एक प्रयोग केला, ती नागिन झाली आणि तेव्हापासून मी फार घाबरलोय हो. तुमच्या मुलीला नागिन झाली असं म्हणायचं का तुम्हाला? माझी मुलगी नागिन झालीये. ती सतत बिळात असते आणि बिळातनं बाहेर आली ती सारखं मला बघून खुन्नस देऊन गाणं म्हणते. मैं तेरी दुश्मन तेरा, मैं नागन तू सपेरा, मैं नागन तू सपेरा. अगदी असं करत मला शिव्या देत असते. पण तुम्हाला खरं सांगू, ज्या वयामध्ये तिला सासरी जायला पाहिजे होतं त्या वयात ती बिळात गेली हो. ते नव्हतं. माझी बायको मला सापडेल की नाही मला सांगा? तुमच्याकडे काही फोटो बिटो आहे का तिचा? आहे पण पोपटीन झाल्यानंतरचा आहे. अहो पोपटीला कसं ओळखायचं मी? हा काहीतरी खूण बिण सांगा ना. आहे तिच्या गळ्यात एक मंगळसूत्र आहे. मंगळसूत्र असलेली पोपटीड. मंगळसूत्र असलेली पोपटीड हा नसू शकते का? आमच्या बाजूला एक मंगळसूत्र घालणारी मांजरी सुद्धा आहे, मांजर सुद्धा आहे. मंगळसूत्र घातलेली मांजर. तिच्या नवऱ्याला मी बोका केलं होतं म्हणून तिला मांजर केलं. करावंच लागणार ना. निपू त्रिकोण मेले असते तर पाप मला लागलं असतं ना. किती वाईट दिसलं असतं एक बोका आणि एक बाई. आता 6 छोटे 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 बोके आहेत त्यांना. मी नाही हो तुमची केस हँडल करू शकत. का? माझे सिनियर आले ना की ते बघतील तुमची केस. तुमचे सिनियर सुद्धा माझी केस हँडल नाही करू शकणार. का? कारण त्यांना मी आधीच बैल बाजारात विकून आलो आहे. मंग्या एक पळवून नेलंच एकच देणार.
तुम्ही दोघं खूप सुपर आहात, सुपर. पण तरी मी सांगू का, जादूगराईपेक्षा मला लेडी पोलिसाची मला जास्त मजा आली. तू जे रिॲक्ट करत होतीस, आहा हा हा. अश्विनी मॅम. मंगेश, आय वॉन्ट टू गिव्ह यू दिस. हो. समोर ऑफिसर आहेत, इन्स्पेक्टर आहेत आणि मी त्यांना चॉकलेट दिलेलं नाहीये, त्यामुळे त्या कदाचित मला अरेस्ट करू शकतील. म्हणून मी त्यांच्यासाठी आणि म्हणजे तुमच्या दोघांसाठी एक वेगळ्याच तऱ्हेचा ब्लास्ट देणार आहे. वेगळं देणार? हो. मग 1 मिनिट थांबा. थांबा 1 मिनिट द्या ना. हे बघा, आता याच्यामध्ये काही नाहीये, हे फक्त आहे, हे याचाच भाग आहे. याच्यामध्ये काहीच नाहीये, पण जेव्हा हे ब्लास्ट देणार आहेत तेव्हा बघा याच्यातून काय गंमत येते. या द्या ब्लास्ट. रेडी? रेडी. तुषार, ब्लास्ट. साडे 20 गुणांना यांनी चॅलेंज केलेलं होतं. बघूया आता तुम्हाला किती गुण मिळत आहेत. एक चिठ्ठी आहे वजा 45,000ची, ती कुणाच्या नशिबात आहे बघूयात. जितू दा किती गुण? 10. अश्विनी मॅम 10. काय झाल्यानंतर आता काय माहिती का, बघा आयुष्यामध्ये सुख जसं वाटून घ्यायचं तसं दुःख पण वाटून घ्यायला पाहिजे. वजा 45,000चा जो काही चेक आहे दोनही टीम्स मधून मायनस होणार आहे. कुशल बद्रिके यांचा स्कोर होता 2,03,000. 22,500 वजा होणार आहे, त्यामुळे स्कोर होणार आहे 1,80,500. सुप्रिया पाठारे यांच्याकडे 2,83,000 आतापर्यंत होते. 22,500 वजा होता, त्यामुळे स्कोर आहे 2,60,500. आता बघूयात कोण आहे आजची न्यूक्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू परफॉर्मर ऑफ द डे जोडी. दोनही परीक्षकांना मी मंचावरती बोलवतो. ओय या आणि नाव सांगा. मान्य आहे की आता टाय झाला आहे, दोघांचे मार्क्स समान होते, पण तरी सुद्धा आम्हाला दोघांना आणि आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना हे पटलं असेल की एक डिफिकल्ट जो ऍक्ट होता तो खूप मस्त त्यांनी केला. आणि एनी गेसेस? शेखर आणि अक्षता, प्लीज कम हिअर. तर कॉमेडीची सप्तरंगी धमाल घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका न्यूक्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू 4x56 फाडके.